मैत्रिणीनो, तुम्ही 80 ते 90 सालामधले आहात का? मग तुम्ही तेलमीठ भाकरी नक्कीच खाल्ली असेल. तर आजकालच्या या पिझ्झा बर्गरच्या काळातल्या मुलांना ही तेलमीठ भाकरी काय माहिती? तर ही तेलमीठ भाकरी त्या मुलांना सुद्धा चव माहीतच हवी. आपण काय खाल्लं, आईने आपल्या काय खाल्लं पूर्वीच्या काळामध्ये ते त्यांना कळायलाच हवं. त्यासाठी आवर्जून ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. मस्त अशी भाकरी ज्वारीची थापून घ्यायची. पहिल्या काळामध्ये ज्वारीच्या भाकरी खूप मस्त करायच्या. तसंच आज सुद्धा मी ही छान अशी भाकरी थापून घेतली आणि मस्त तव्यावरती ती सुद्धा लोखंडाच्या तव्यावरती टाकली. पाणी लावून उलटून घेतली. नंतर मागच्या बाजूनी भाजून घेतली. नंतर पुढच्या बाजूनी अशी मस्त फिरवून भाजली. टम्म भाकरी फुगते. एकदम मस्त अशी भाकरी फुगली की त्यातली वाफ काढायला खूप मजा येते. टम्म भाकरी फुगली की त्यातली अशी मस्त ताटात ठेवायची आणि वाफ काढून घ्यायची आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि मस्त त्या भाकरीवरती तेलाची धार सोडायची. भरपूर असं 2 चमचे तेल लावून घ्यायचं. वरून मिठाची चिमट भुरभुरायची आणि व्यवस्थित तेल सगळ्या भाकरीला लावून घ्यायची आणि त्याचा असा रोल करून घ्यायचा आणि हा रोल गरमागरम भाकरी आणि तेलमीठ इतका भारी लागायचा ना, खूप मस्त. तुम्ही तुमच्या मुलांना तुमची आठवण नक्की शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.